नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मार्क लिस्ट, ऑफिशियल मार्क लिस्ट, ज्याच्यामध्ये ग्राउंडचे आणि लेखी परीक्षेचे मार्क याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही आजचीच यादी आहे बघा, इथं अंतिम गुणतक्ता आहे हा दिलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये बघा, हा जो आहे तो जवानी वाहन चालक याचा तक्ता आहे. त्याच्यामध्ये मैदानी चाचणी, गुण चाचणी आणि कौशल्य चाचणीचा अहवाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी जी आहे ती आहे अंतिम गुणतक्ता आलेले. हे दोन आलेले आहेत. तर दोन्ही तुम्हाला दाखवतो मी. हे आहे याची मार्क लिस्ट आहे. जी फायनल मार्क लिस्ट आहे. तर या फायनल मार्क लिस्टमध्ये जर बघितलं तर 184,643,008 हे हर्षल शेवाळे यांनी काय केलं की टॉप केलेलं आहे. तर ही यादी मध्ये कंबाईन लक्षात घ्या. आता या यादीमध्ये तुम्ही खूप सारे कन्फ्यूज व्हाल की ही यादी जर पाहाल तुम्ही तर 103 पेजेस आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या जी बघितली ती आहे 5,950 असणार आहे. तर या यादीमध्ये जर बघाल तर मेल फिमेल हे उमेदवार आहेत सगळे बघा. याच्यात तुम्ही दिसाल तुम्हाला मेल फिमेल. आता तुम्हाला मी कंट्रोल एफ करून दाखवतो. ओके, फिमेल की कंबाईन यादी आहे लक्षात घ्या. म्हणजे अर्थ सांगायचा मुद्दा असा आहे की ही कंबाईन यादी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यादीमध्ये जर पाहिलं तर तुम्ही जे विद्यार्थी अब्सेंट पण होते लक्षात घ्या, अब्सेंट होते आणि नॉट क्वालिफाईड आहेत. नॉट क्वालिफाईड या दोन्हींची यादी आलेली आहे. म्हणजे इथे बघा 9 इनकम्प्लीट लॅब म्हणून लिहिलेलं आहे. इनकम्प्लीट लॅब आलेला आहे. त्याच्यानंतर इथं नॉट क्वालिफाईड आहे, नॉट क्वालिफाईड, अब्सेंट या सगळ्यांची ही कंबाईन यादी आहे. आता इथं रिमार्क मध्ये नॉट क्वालिफाईड आहे आणि इथं यांचे मार्कही आले, टोटल मार्क आले. तर इथं अब्सेंट होते तर नॉट क्वालिफाईड आलेले, तर यांचे अब्सेंट होते तर यांचे मार्क. तर या सगळ्या विद्यार्थ्यांची ही यादी काय केली की यांनी प्रसिद्ध केलेली आहे इथे. ओके, तर ह्या यादीमध्ये आता तुम्हाला मी एक जनरल दाखवतो. जे आपण जी मागे यादी बनवली होती ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनीच पाठवली, ऍक्च्युली ते विद्यार्थ्यांनीच बनवलेली होती यादी, ती पाठवली होती आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ मार्फत कट ऑफ वगैरे डिसाईड केलं होतं. आता त्या यादीमध्ये आणि या यादीमध्ये जस्ट मी तुम्हाला सांगतो काय जास्त फरक नाही. जास्त म्हणजे काय म्हणण्याचे फरक नाही. ते का सांगतो बघा. मी सांगितलं होतं की 96 पर्यंत उमेदवार आहेत ते काय होतील की सिलेक्ट होतील, डायरेक्ट सिलेक्ट होतील 96 पर्यंतची यादी. एक मिनिट पहिले तर हे काढतो, जाहिरात काढतो, त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल मी. शुद्धीपत्रक आहे हे. मेन पेजवर जाहिरात आहे, हरकत नाही. तर याच्यामध्ये ही जी पद आहेत जवानसाठी, तर याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ओपन साठीची ही 73 पदे आणि ही 23 पदे पदवीधर शिकले अशी ऍड होऊन हे टोटल 96 पदे होतात. 96 पदे होतात. तर हे पद जे आहेत आता 96 उमेदवार सांगितलं तर विकास राजेंद्र गायकवाड हे सगळे उमेदवार जे आहेत ते ओपन मधून सिलेक्ट होतील. ओके, म्हणजे ओपन सर्वसाधारण मधून, सर्वसाधारण म्हणणं. याच्यामध्ये कुठला स्पोर्ट वगैरेचा विद्यार्थी असेल तर तो एक विद्यार्थी खाली जाईल असं सांगितलं होतं मी. याच्यामध्ये जर असेल यांनी एवढं हे केलं की यांनी जर कॅटेगरी इथे मेन्शन केली असते आणि त्याचा होरिझोंटल रिझर्वेशन जर मेन्शन केलं असतं तर डायरेक्ट आपल्याला कट ऑफ काढता हरकत नाही, तोही काढू आपण. तर आता आपली जी यादी होती ती पहिली, त्याच्या आणि याच्यामध्ये काय फरक आहे का तेही दाखवतो तुम्हाला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा डाऊट बघा. हीच ती यादी आहे. आता याच्यामध्ये बघा की 96वा उमेदवार जे आहे ते आहे विकास राजेंद्र गायकवाड आहेत. यांना किती आहेत 167.40,998 हे आहेत. आणि इथं हे आपले ही जी आता ऑफिशियल यादी आहे याच्यानुसार जर बघितलं 96वा उमेदवार जर बघितला तो विकास राजेंद्र गायकवाड आहेत. मार्क जसे तसे यांना मार्क दिलेले आहेत इथे बघू शकता इथे. ओके, तर ही यादी तशीच तशी आहे, काय घाबरायची गरज नाही याच्यामध्ये. ओके, उमेदवार रँक विद्यार्थ्यांच्या चेंज झालेल्या नाहीत, घाबरायची काही गरज नाहीये. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ती आहे याची आहे, दोन्ही एकत्र सांगतो मी. याचा तक्ताही दिलेला आहे यांनी. तर या तक्त्यामध्ये क्वालिफाईड आणि नॉट क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादी दिली आहे आणि डिस्क्वालिफाईड ही विद्यार्थी जे आहेत त्यांचीही नावं यांनी काय केली की येतं प्रसिद्ध केली आहेत. अब्सेंट असतील, डिस्क्वालिफाईड असतील, या सगळ्यांची यादी ही प्रसिद्ध केलेली आहे. आता कट ऑफ परत एकदा मी काय करेल की कसा कट ऑफ लागेल त्यासाठी परत मला हे लिस्ट जे आहेत त्या कंबाईन करायला लागतील कॅटेगरीनुसार आणि परत कट ऑफ साठी बनवायला लागेल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.